शेतकऱ्याचे लय इकट म्हणजे लय इकट हाल आहेत. का की पाऊस नसल्यामुळं कोणताही माल आलेला नाही आणि सध्या तर पाणीच नाही. शिक्षण असून नोकरी नाही, त्याच्यामुळे बेरोजगारी झाली. आज शिक्षण जास्त झालंय आणि धंदा टाकायचा म्हणल्यावर थोडं लाज वाटते. आता मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी नोकरी नाही करायची, व्यवसाय काय करायचा, चहाचं दुकान टाकायचं म्हणल्यावर आज मला लाज वाटणार ना. शेतकऱ्याची स्थिती म्हणलं तर त्यांना उत्पन्न आलं तरी पाऊस नाही आला तर उत्पन्न घडतं ना, बरं बाजारभाव नाहीत त्याला. तुमचं नाव काय? अहो काय माझं ते ह्याला विचारा, ते 25 पिशव्याला 5 क्विंटल कापूस झालाय. तुमची माहिती हे गेवरायचे लक्ष्मण पवार. त्यांचं काम चांगलं आहे का? ते बी नाही आले. मनोज जरांगे माहिती आहे तुम्हाला कोण आहेत? आता माहित नाहीत कसे कोण आहेत? हा? काय केलंय बरं त्यांनी? आता काय ते आपल्यासाठी मारा लागलेत ना ते. हो, म्हणजे परिसराचा दादा काय विकास वगैरे झाला की नाही? काय विकास तर सध्या तर काहीच नाही. सध्या तर 5 वर्षात इकडे कोणी खासदार वगैरे कोणीच आलेलं नाही. तुमचे खासदार कोण आहेत? प्रीतमताई मुंडे. त्यांचं काम वगैरे इकडे भागात काय? इकडे भागात कसलं नाही, 5 वर्षात कसलंही आलेलं नाही. ते मराठा आरक्षण हे 10% राज्य सरकारने दिलंय. ते टिकेव नाही. ह्याच्या आधी 16% दिलं तर ते पण टिकलं नव्हतं आणि हे पण 10%चं हे इलेक्शन होऊस तरच ते हे दाखवत आहेत, नंतर काढून घेते. पण त्यांनी अशी शाश्वती दिली की आम्ही हे 10% आरक्षण कोर्टात टिकूनच टाकू. त्यांचं सरकार जर पडलं तर ते लगेच दुसऱ्यावर घालून टाकतात. तुमच्या भागाचे विकास वगैरे झाला का? रस्ते, पाणी झाले ते काय रस्ते जे आहेत ते झालेले. रस्ते झाले, पाण्याची व्यवस्था. पाण्याचे आता पाऊस नाही तर पाणी कुठं लागलं. रस्त्यावर हिंशन बोलतात. आमच्या शेतीमुळे हिंशन बघा ना. आमच्या शेतीचं काय आहे, सध्या अवस्था काय आहे. तुमचे आमदार कोण आहेत माहिती तुम्हाला? अण्णा पवार. त्यांचं काम कसं आहे? काम चांगलं आहे. खासदार इकडं काय प्रतिमाताई मुंडे. त्यांचं काम कसं आहे? काम काय आता कसं आहे, जसं टाइम भेटन तसं काम आहे त्यांचं. काय त्यांनी विकास कामं केलीत का नाही? काय विकास कामं केलेत ना, कुठं कुठं केलेत, पण म्हणावं तसे कामं नाही झालेली. मनावाशी कामं झालेली नाही. तुमच्या भागाचा, परिसराचा आणि तुमच्या बीडचा काय विकास झालेला असं दिसतोय तुम्हाला, वाटतंय का? विकास झालेला काहीच वाटत नाही. वाटतच नाही. इथल्या लोकप्रतिनिधींनी विकास केला नाही काय? नाही, येतच नाही तिकडे फिरायला. 2024 ची निवडणूक आता लवकरच आलेली आहे. 2-3 महिने निवडणूक होईलच. काय परिस्थिती काय राहील काय नाही. लोकसभेला? आमच्या लोकसभेमध्ये शेव माणूस उभा करणार आहे. हो, थांबा 1 मिनिट. तुम्ही आहे का नाही? काय इथल्या भागाचा काय विकास झाला की नाही बाबा? काय काहीच नाही. काहीच नाही. विकास झाला नाही. काय काय नमस्कार, बेधडक चर्चा युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण आहोत बीड शहरातील काही ग्रामीण भागामध्ये. तर काही इथं नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करूयात. नेमकं सध्याची परिस्थिती काय, ग्रामीण भागातल्या सामान्यांची परिस्थिती काय, एकूणच सर्व परिस्थितीवर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत काका, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. नमस्कार काका. नमस्कार. इथलेच आहेत का तुम्ही? हा, इथलेच घोसापुरी. ग्रामपंचायत. हा, ग्रामपंचायत आहे. कसं आहे शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती काय? शेतकऱ्याचे लय इकट म्हणजे लय इकट हाल आहेत. का की पाऊस नसल्यामुळं कोणताही माल आलेला नाही आणि सध्या तर पाणीच नाही. बरोबर, पाण्याची अवघड परिस्थिती आहे. लय अवघड, पाणीच नाही. काय जास्त पीक कशाचं घेता इकडे? जास्त पीक कापसाचं, सोयाबीन. हा, हे भाव कसा आहे मालाला? मालाला भाव तर नाहीच. 4,000 रुपये क्विंटल सोयाबीन आणि 5,000 रुपये क्विंटल, आपलं 7,000 रुपये कापसाला भाव. काय परवडतं का त्याच्यामध्ये? परवडत नाही. हा, मग मालाला चांगला भाव सरकारनं द्यायला पाहिजे पर देत नाही ना. त्यांनाच पुरत नाही. त्यांनाच पुराणा घर भरायला. काय तुमच्या गावचा इकडला इथल्या भागाचा विकास झालाय का? काही नाही, विकास नाही, काही नाही, काही नाही. तुमच्या स्थानिक तिथले किंवा तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? आमचे बीडचे आमदार संदीप भाया क्षीरसागर. त्यांचं काम वगैरे आहे का नाही भागामध्ये? काय नाही, सध्या तर काही नाही. त्यांचं काम वगैरे नाही. तुमचे खासदार कोण आहेत? खासदार सुप्रिया सुळे. इथले आपल्या तुमच्या म्हणजे बीड लोकसभा आपल्या बीड लोक हे आपलं हे प्रतिमा मुंडे. त्यांचं काय काम वगैरे आहे का नाही भागामध्ये? काय काहीच नाही, काहीच नाही. काहीच काय नाही. तुम्ही भेटलाय का नाही कधी त्यांना? नाही नाही, परिसरात कधी भेट दिसलाय? ते दिसतच नाहीत. ते दिसतच नाहीत इकडं. कधी गाठ भेट नाही, कधी काही नाही, कधी गावावर नाही.
कधी कश कुठं नाही. हा काहीच नाही. म्हणजे त्यांचा परिचय लोकांमध्ये एवढा नाहीये. नाहीये. गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. मुलगी हा दुसऱ्या नंबरची मुलगी आहे ती. बरोबर. परिस्थिती कशी राहील लोकसभेला असं वाटतं तुम्हाला? काय आता जनता आहे. हा जनताचं काय सांगता येतं. जनतेचा कौल वेगळा. कौल वेगळाच आहे. हा जनताचा कौल वेगळाच आहे सध्या. हा बेरोजगारीची परिस्थिती देशामध्ये खूप आहे. लय परिस्थिती. पडले शिक्षण शिक्षण होऊन शेणे तसेच पडलेले आहेत. का की त्यांना कुठंच काही जॉब नाही, कुठं काही नाही. हा मोदी 2024 पंतप्रधान होतील काय? काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. असा भाव त्या मालाला ह्याला म्हणल्यावर कशाला होतील. मोदी 2000 6000 रुपये वर्षाला देतात. आणि ते 6000 रुपये चटणीला पुरतेत का? चटणी करा ह्याला पुरतेत का? 6000 रुपये जे वर्षाला देतात, मिरची घ्यायला पुरतेत का? ते मिरची घ्यायला पण पुरत नाहीत ना. मग 6000 रुपये देऊन शेणे आज जर विचार केला तर एक जणाचा 10-15 क्विंटल कापूस निघतो. त्याला आज जर समजा 7000 रुपये भाव आणि त्याचे 6000 रुपये घेऊन शेणे काय करायचे वर्षाची ती बी. काय घेऊन उपयोग आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलंय मोठं. तुम्ही पण बघत आलाय. काय त्याचा फटका बसेल का लोकसभेत? लोकसभेत बसल ना. बसणारच आहे फटका. काय की मराठा एक झालेले आहेत, त्यासाठी बसणारच आहे. पण मराठ्यांना राज्य सरकारनं आपण अधिवेशन आता बघितलं तर 10% आरक्षण त्यांना दिलेलं आहे. दिलेलं आहे पण त्यांना मान्य नाही. त्यांना मान्य नाही. मग ते काय करते ते बघते ना आता काय आहे तर. बरोबर. परिस्थिती अवघड आहे. लय अवघड आहे देशाची. सगळ्याच ह्याची अवघड आहे आणि जास्तीत जास्त आमच्या बीडची तर लयच अवघड आहे. का बरं बीडची अवघड परिस्थिती? हे सगळ्या माला पाण्यामुळे ह्याच्यामुळं दुसरं काय. दुसरं काय नाही. काय नाही. अवघड. कोणचे हे नाहीत, सुविधा नाहीत, कोणच्या काही नाहीत, कोणचे ह्याचे हे काम नाहीत. आभारी. दादा नमस्कार. इथलेच आहे? नाही शिरूर कसा. तालुका शिरूर कसा. हो बीड लोकसभा असेल ना तुम्हाला? हो. इथल्या ग्रामीण भागातला किंवा शहरी भागातला त्याचा विकास झालाय का असं वाटतं तुम्हाला? नाही नाही. परिस्थिती मागच्या पंचवार्षिकपेक्षा सुधारलेली आहे. काही विकास कामं झाली की नाही? नाही विकास कामं काही झाली नाहीत. म्हणजे रस्ते वगैरे 10 वर्ष झाले रस्ते उकरून ठेवलेले आहेत, अजून कंप्लीट झालेले नाहीत. फक्त नावाला झालेत म्हणायला योग्य नाही ना. बरोबर. सध्या युवा वर्ग सुशिक्षित असून तो बेरोजगार आहे. हो. कसं बघता याच्याकडे? ह्याच्याकडे कसं बघता म्हणजे आता बेरोजगार आहे तर आहेत असं झालंय ना. म्हणजे बेरोजगारीची परिस्थिती काय निर्माण झाली? शिक्षण असून नोकरी नाही, त्याच्यामुळे बेरोजगारी झाली. आज शिक्षण जास्त झालंय आणि धंदा टाकायचा म्हणल्यावर थोडं लाज वाटते. आता मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी नोकरी नाही करायची, व्यवसाय काय करायचा, चहाचं दुकान टाकायचं म्हणल्यावर आज मला लाज वाटणार ना. व्यवसायाला म्हणजे हे रोजगार निर्मितीला आहेत साधनं, पण इंजिनियरने चहाचं दुकान टाकणं असं ते डोक्याला हे होत नाही ना. तुमचे खासदार कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे ना. कोण आहे? प्रीतम मुंडे. त्यांचं काम कसं आहे भागामध्ये किंवा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये? ठीक आहे म्हणावं लागेल. समाधानी आहे तुम्ही त्यांच्या कामावर? माझं त्यांच्याकडे वैयक्तिक आतापर्यंत असं काही काम दिसलंच नाही मला. तुमचं नाव काय? संजय बलिवराव पाटील. इथल्याच जिल्ह्यात? इथलेच आहेत? बीड जिल्हा बीड जिल्हा. गोसापुरी. काय इथल्या सामान्य माणसाच्या काय अडचणी आहे? सध्याची परिस्थिती कशी आहे? सध्याचं काय सध्या पाणी टंचाई चालू आहे सध्या. काय दुसरी काय आता सध्या पाण्याची सामान्य खूप अडचण आहे भागात. पाण्याची सध्या कसं आहे पाऊसच नाही झाल्यामुळे पाणी. तुमचा जिल्हा आहे ना हा ऊसतोडांचा जिल्हा म्हटला जातो बरोबर आहे ना. आणि म्हटला जातोय. जातोय खरं आहे ना. लोकल शेतकऱ्यांची काय स्थिती आहे सध्या? शेतकऱ्याची स्थिती म्हणलं तर त्यांना उत्पन्न आलं तरी पाऊस नाही आला तर उत्पन्न घटतं ना. बरं बाजारभाव नाहीत त्याला. ही परिस्थिती काय ओढावली? आता याचं कारण आता कोण सांगू शकतं सांगा तुम्ही. तुम्ही सामान्य नागरिक माल तर पिकवताय का नाही? नाही माल पिकवतो. खर्च किती व्हायला लागला शेतीला, उत्पन्न काय व्हायला लागलं खर्च काय. मालाला भाव नाही, खताचे बियाण्याचे भाव तुम्ही बघितले तर ते गगनाला भेटलेले आहे. ते वाढलेले. बरोबर का? तुमच्या इथले स्थानिक आमदार कोण आहेत? इथं आमदार आमचं इकडे गेवरायचं आमदार आहे. गेवराई. गेवराई. कोण आमदार कोण आहे?
लक्ष्मण अण्णा पवार. त्यांनी या भागामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये विकास केला आहे का? आता विकास तर केला नाही, रस्त्याची कामं वगैरे केले. विकास केलाय का? नाही, ह्यांचं झाल्यावर तुमच्याकडे येणार. आता विकास रस्त्याची कामं तर भरपूर केले आहेत त्यांनी, है की नाही? कामं केली नंतर. हा, पण शेताच्या प्रश्नावर तर कोणीच बोलत नाही. बाबा शेतीची परिस्थिती अवघड आहे, काय लय म्हणतात? अवघड हा लय शेतीची परिस्थिती अवघड आहे. तुमचं नाव काय? अहो का माझं ते ह्याला विचारा ते 25 पिशव्याला 5 क्विंटल कापूस झालाय. 5 क्विंटल. 5 क्विंटल. अरे बापरे. भाव नाही किती मिळाला? आता हेच आहे ते तुम्ही विचारा हे. हा. आपला पण नाही काय म्हणते? बरोबर आहे. नाही, खरं आहे की बरोबर तुम्ही म्हणता ते अगदीच बरोबर आहे. दुसरीकडे झालं पण त्या 25 तुमच्या गावात रस्ते वगैरे काय झाले का नाही काय? रस्ते आहे. हा? रस्ते कुणी केले रस्ते? सहा हे सरपंच झाले. तुमचे खासदार माहिती आहे तुम्हाला कोण आहे? खजर खासदार कोण आहे? या हा लक्ष मुंडी कोण म्हणजे? हा ते आपले ते भेटलाय, दिसलेत का तुम्हाला कधी? नाही 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 कधीच नाही. का त्यांनी काम केले, तुम्ही असं बघितलं का त्यांनी काम केलं, ऐकलंय का कधी? नाही हा? मग भेटले नाही. मग तुमच्या माग घेऊ जो आता आम्ही तुम्हाला कोणाला नाही भेटले नाही नाही आले हा? नाही भेटलेच नाही. नाही मग इथला विकास विषय हा पुढचा आहे, भेटलाच नाही म्हणलं. नाही नाही हा? इथले आमदार कोण आहेत तुमची माहिती आहे का? हे गेवरायचे लक्ष्मण पवार त्यांचं काम चांगलं आहे का? ते बी नाही आले. मनोज जरांगे माहिती आहे तुम्हाला कोण आहेत? आता माहित नाहीत कसे देते कोण आहेत? कोण आहेत? हा? काय केलंय बरं त्यांनी? आता काय ते आपल्यासाठी मारायला लागलेत ना ते. लय मारायला लागले, बरोबर नाही नाही आता काय तुम्हाला वाटलं काय? मराठा आरक्षण सरकारने दिले पण 10% तुम्हाला माहित आहे का? हा? त्याच्यात बी लय आठ आहे बाबा. हा? ते पहिले जुने नाव आणा म्हणते ते खरे काय. हा मग ते पण तसंच मराठ्यांना म्हणजे 10% आरक्षण दिलंय शिक्षणात हा? आणि नोकरीमध्ये. हो ना तरुणांची परिस्थिती अवघड आहे. हा? आवड आहे का नाही? लय आवड. अवघड आहे का नाही? दादा नमस्ते. नमस्ते. तरुण आहे ती युवक आहेत, एक मिनिट. या भागातली हो तुझ्या परिसराचा दादा काय विकास वगैरे झाला की नाही काय? विकास तर सध्या तर काहीच नाही. सध्या तर 5 वर्षात तर इकडे कोणी खासदार वगैरे कोणीच आलेलं नाही. तुमचे खासदार कोण आहेत? प्रीतमताई मुंडे. त्यांचं काम वगैरे इकडे भागात काय? इकडे भागात कसलं नाही, 5 वर्षात कसलंही आलेलं नाही ते. 10 वर्ष तुम्हीच निवडून दिले दादा. आम्हीच दिले, आम्हीच मतदान केलं. 10 वर्षात कसलंही इकडे काहीच नाही. विषय नाही. तुमच्या आमदारांचं काम आहे. आमदार लक्ष्मण पवारनी इथं रस्त्याचे खूप कामं केले. नामगाव रोड, कुमशी रोड, एक भरपूर कामं केले. कामाचं म्हणजे त्यांना स्वतः वैयक्तिक त्यांनी त्यांच्या निधीतून म्हणा चांगलं काम हो केलंय. चांगलं काम. आगामी लोकसभेची निवडणूक आलेली आहे, तुम्ही पण ऐकत आहात. हा प्रीतमताई मुंडे परत खासदार होतील असं वाटतं? असं काही सांगता येत नाही. काय सांगता येत नाही. पण त्यांना तिकीट कापलं जाणार अशी चर्चा आहे. जाईल ना, जाईल, कापलं जाईल. कारण का माध्यमांमध्ये असं ऐकलं की ते निष्क्रिय खासदार म्हणून यादीमध्ये आहेत. हा. तर त्यांचं तिकीट कापलं जाणार आहे. तर दुसरा कुठला चेहरा बघता खासदार पदासाठी असं वाटतं तुम्हाला? असं अजून तर काही सांगता येत नाही. बघूत आता. मनोज जरांगे पाटील पाटील म्हणतील- मराठा आरक्षणासाठी त्यांनी लढा उभा केला. पाटील जे चेहरा देतील त्याला आम्ही सहमत आहे. पण राज्य सरकारनं 10% आरक्षण दिलंय. मराठा आरक्षण हे 10% राज्य सरकारनं दिलंय. ते टिकेव नाही. ह्याच्या आधी 16% दिलं तर ते पण टिकलं नव्हतं. आणि हे पण 10%चं हे इलेक्शन होऊस तरच ते हे दाखवत आहेत, नंतर काढून घेते. पण त्यांनी अशी शाश्वती दिली की आम्ही हे 10% आरक्षण कोर्टात टिकूनच दाखवू. त्यांचं सरकार जर पडलं तर ठीक आहे, ते लगेच दुसऱ्यावर घालून टाकतात. की त्यांचं सरकार होतं, दुसऱ्या सरकार जर आलं तर त्यांचं सरकार आलं त्यांनी टिकील नाही असं बोलते. म्हणजे फक्त टोलवाटोलीची उत्तरं देतात. हो. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी का असं ते तुम्हाला जे काय ठरवतील, नाही ते जे ठरवतील त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहणार. उभा. 2024 दादा मोदी पंतप्रधान होतील असं वाटतंय का? ते आता तसं काही सांगता येत नाही. आम्ही काही सांगू शकत नाही तसं. बरोबर. नमस्कार मामा. नमस्कार. नाव काय तुमचं? श्रीधर लक्ष्मण पवार. इथलेच आहेत का? हो इथलेच. तुमच्या भागातले विकास वगैरे झाला का? रस्ते, पाणी, झाले ते काय रस्ते जे आहेत ते झालेले. रस्ते झाले, पाण्याची व्यवस्था
पाण्याची आता पाऊसच नाही तर पाणी कुठं लागणार शेतीला पाणीच नाही म्हणायचं. अहो, शेतीला पाणी नाही काय सगळे शेतकरी वायाला गेले सध्या. शेतीची परिस्थिती खूप अवघड आहे आणि इथल्या भागाचा विकास कुणी केला असं वाटतं तुम्हाला? एक मिनिट. माझं ऐकून घ्या. आमच्या तुम्ही इथे समजा रस्त्यावरती येऊन बोलतात. थांबा थांबा थांबा, मी थांबा, हातात तुमच्या थांबा, हातात थांबा, तुमच्या थांबा, देतो, थांबा, ऐकून घ्या. हातात तुमच्या देतो बोलत मी. हा रस्त्यावर येऊन बोलतात. आमच्या शेतीमध्ये येऊन बघा ना, हा. आमच्या शेतीचं काय आहे, हम्म, सध्या अवस्था काय आहे, हम्म. बरोबर आहे. सध्या शेतीची अवस्था काय आहे. आमच्या गुराला पाणी आहे का? पाणी आहे का तुम्हाला शेतात? गुराला ऐकून येतं का आता विहीर तर नाही कुठं. हम्म, नळ जे आहे हम्म. नळाला पाणी 4 दिवसाला 1 दिवस. तुमचे आमदार कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? अण्णा पवार त्यांचं काम कसं आहे? काम चांगलं आहे. नमस्कार. बोला ना. तुमचे खासदार कोण आहेत? आमचे खासदार इकडं काय हम्म? प्रतिमाताई मुंडे. त्यांचं काम कसं आहे? काम काय आता कसं आहे जसं टाइम भेटन तसं काम आहे त्यांचं. हम्म. काय त्यांनी विकास कामं केलीत का नाही काही? काय विकास कामं केलेत ना कुठं कुठं केलेत हं. पण म्हणावं तसे कामं नाही झालेली. मनावाशी कामं झालेली नाही. भाजपवाल्यांनी म्हणावं तशी कामं इकडे केलेलीच नाहीत काही. मोदी परत पंतप्रधान होतील का? मोदी हं. अहो मोदींनी स्वप्न बी बघू नये ह्याच्यानंतर. हं. पंतप्रधान बनायचे मोदींनी स्वप्न सुद्धा पाहू नयेत. पण शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देतात ते. उपकार करीत नाही ते. परत धान्य मोफत आहे त्यांच्याकडून. उपकार हा तुम्ही तिकडे कुंटालाने खाता आणि इकडे 2 रुपयाने 3 रुपयाने किलो देता नाही काय. हं. तिकडे तर खातात ना कुंटालाने. बरोबर आहे. हा? अगदीच बरोबर आहे ना. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केलाय. आरक्षणासाठी. दुनियामध्ये हे सरकार बी जरी काही केलं हं. म्हणूनच दरांगे पाटलाच्या विरोधामध्ये हं. या सरकारची तर गांड फाडून टाकली. हं. मोदी सुद्धा काही करू शकत नाही. हं. काय बरोबर आहे. आणि हे आपला मराठा समाज जे आहे हं. 1 लाख मराठा समाजा हं. हे आता इलेक्शन मध्ये दाखवते ना त्यांना. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणतात की मोदी येणार का नाही येणार मग आता हे दाखवते ना मोदीला बी दाखवते इथं फडणवीसला बी दाखवते शिंदे साहेबांना बी दाखवते. बरोबर. या युतीच्या सरकारनं अधिवेशन बोलवून मराठ्यांना 10% आरक्षण दिले. धोका दिला ते. हं? पहिल्यांदा 16% भेटलं होतं. हं. नंतर 15% भेटलं. हं. पुन्हा आता 10%. हं. हे धोका नाही. हं. दरांगे पाटलाला मुंबईमध्ये येऊन देण्यात म्हणून बरोबर. हं. हे शरद पवार हं. शिंदे हं. आणि जे गृहमंत्री जे आहे हं. काय बरोबर. तिने त्याच्या अवकातीमध्येच राहायला पाहिजे. तिने बरोबर. उद्या शिंदे पवार हे एक होते महाराष्ट्रामध्ये. तुझं काय आहे इथं तिने त्याच्या हिशोबातच राहा नाही. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी का? त्यांचा आतापर्यंत शब्द बी नाही ते इलेक्शन लढणार बी नाहीत. नमस्कार. नमस्कार. तुमच्या भागाचा, परिसराचा आणि तुमच्या बीडचा काय विकास झालेला असं दिसतोय तुम्हाला, वाटतंय का? विकास झालेला काहीच वाटत नाही. हं? वाटतच नाही. इथल्या लोकप्रतिनिधींनी विकास केला नाही काय? नाही येतच नाही तिकडे फिरायला आणि येऊन बी जाणार गावात. तुम्हीच निवडून दिलाय. आम्हीच दिलाय. हं. आम्हीच दिलाची झाली ना गलती. चुकी झाली तुमची. 2024 ची निवडणूक आता लवकरच आलेली आहे. 2-3 महिने निवडणूक होईलच. हा. काय परिस्थिती काय राहील काय नाही. लोकसभेला? आमच्या प्रत्येक- लोकसभेमध्ये शेव माणूस उभा करण्यासाठी हो, थांबा 1 मिनिट तुम्ही. बीड लोकसभेला काय परिस्थिती राहील? आता आमच्या या 2-4 गावामध्ये आमचं ठरलं सर्कल मध्ये प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभा करायचे. हं. आमच्या मराठ्याची. हं. दुसऱ्याला मतदान करायचं नाही. म्हणजे तुमच्या समाजाचे तुम्ही उमेदवार उभे करणार आहात. हा. बरोबर. आणि तुमच्या आमदारांच्या बाबतीत त्यांच्या कामाबद्दल काय सांगा? आम्हाला तू आमदाराची काही घेण देण नाही. सध्याची परिस्थिती कशी माहिती का? आम्हाला आरक्षण माहिती. पण आरक्षण हे अधिवेशन बोलून त्यांनी 10% दिलंय. 10% गाजर दिले हातात. हं? हातात गाजर दिले. त्यांनी अशी शाश्वती दिली की हे आम्ही आरक्षण कोर्टात टिकूनच दाखवू. कसं ठिकाण आता 16,000 पोरं पोलीस भरतीचे पोरं हं. भरती निघाली. हं. त्याच्यामध्ये मराठ्याचा एकही हे होत नाही त्यात. बरोबर. याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार सरकार आहे. सरकारच आहे ते. सरकार.
बरोबर. शिंदे. मोदींचं कसं काम आहे देशात? मोदीचं देशात खूप चांगलं काम आहे, पण मराठा आरक्षण नाही झालं तर काय कामच नाही. मोदी सुद्धा नाही. आरक्षणावरच आहे सगळं काय. आरक्षण दिलं तरच तुम्ही त्यांच्या पाठीमागं राहू. नाहीतर मराठा समाज हा स्वतंत्रच राहणार माझं. स्वतंत्र राहणार आहे. धन्यवाद. बाबा नमस्ते. एक मिनिट. काय चाललंय? काय नाही. काय नाही. कुठले तुम्ही? आम्ही तुमचा नातू आहे की मी? वसापुरीचे. आहे का नाही? काय इथल्या भागाचा काही विकास झाला की नाही बाबा? काय काहीच नाही. काहीच नाही. विकास झाला नाही. काय काय आपलं रानात जायचं, रानातून यायचं. हम्म. हा काय आपलं काय रस्ते पाणी हा. सुविधा झाल्यात का नाही ते? काय काय आता हे पहिलेच केलेलं आहे ते. आता हे रस्त्याचे तर कुठं काय सोयीच नाही. तुमचे आमदार कोण आहेत माहितीत तुम्हाला? हम्म? आमदार माहितीत का कोण आहे तिथले? नाही हो, मला नाही माहिती आहे. आमदारच माहित नाही का? खासदार माहिती का? खासदार खासदार माहिती का? खासदार अहो आपण त्या वाटत नाहीतच तिकडे तर काय शेतकऱ्यांची माहिती. परिस्थिती अवघड आहे बाबा लय. हा शेतकऱ्याचा शेतीच्या मालाला भाव नाही. भाव नाही. काय पिकलंय का नाही काही शेतात तुमचं? पिकले कशाचे आले काही अंदाज काहीच नाही. कापसाला भाव किती तुमच्याकडे इकडे? काय भाव असं 5-7 हा? 5-7 हजार असं. 5-7. मोदी माहितीये का? मोदी हा मोदी कोण आहे? मोदी आहे पण लांबून बघितलेला आपला. अहो, मोदी 6,000 देते की वर्षाला तुम्हाला? येते ना. मग मोदी चांगला आहे का? बरं आहे आपलं कसं काय आता आहे का आहे नाही? का नाही. हा?